एखादी गोष्ट आपल्या मूड प्रमाणे न करता ठरलेल्या वेळी ठरल्याप्रमाणे ती करणं आणि न चुकता करणं, दररोज करणं म्हणजे सातत्य. मित्रांनो, आजच्या आपल्या युट्यूब सिरीजचा विषय आहे सातत्य. आता बऱ्याच वेळेला मुलांना असं वाटतं की आपण एखाद्या कामामध्ये सातत्य कसं ठेवलं पाहिजे, सातत्य कसं ठेवावं हे आपल्याला माहित नाही बऱ्याच वेळेला, किंवा एखादी गोष्ट करतो परंतु त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे सातत्य राहत नाही. तर ते कसं टिकवता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला कसं पुढे जाता येईल, त्यात कोणत्या अडचणी येतात आणि त्या कशा दूर करायच्या आणि खऱ्या अर्थानं एखाद्या कामामध्ये सातत्य ठेवून कसं यशस्वी व्हायचं या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, आपण या माध्यमातून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हा कंटेंट आपल्याला अत्यंत उपयोगात असणार आहे. त्यामुळे निश्चितच लक्ष देऊन ऐका. आपण सुरू करतोय सातत्य या विषयाबद्दल. खूप काही करायचे आहे आपल्याला, खूप काही मोठं व्हायचं आहे आपल्याला, परंतु आपल्याला ते टिकवता येत नाही. बऱ्याच वेळेला आपण ध्येय बघतो, स्वप्न बघतो, परंतु ते स्वप्न सत्यात जात नाही. त्यावेळी आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात, परंतु त्यात सातत्य राहत नाही. आपण एक दिवस करतो, 2 दिवस करतो, पण तिसऱ्या दिवशी आपण त्याच्यामधून बाजूला जातो. असं का होतं? कारण त्यामध्ये आपल्याला सातत्य कसं टिकवून ठेवायचं हे माहित नाही. बऱ्याच वेळेला सातत्य टिकवून ठेवण्यासाठी असणारे जे सॉफ्ट स्किल्स आहेत ते आपल्यामध्ये नाहीत, म्हणून असं होतं. आता सातत्य म्हणजे काय, मुळात सातत्य म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊया. तर सातत्य म्हणजे काय बघा, की एखादी गोष्ट आपल्या मूड प्रमाणे न करता ठरलेल्या वेळी ठरल्याप्रमाणे ती करणं आणि न चुकता करणं, दररोज करणं म्हणजे सातत्य. आता हे करणं सांगायला आपल्याला सोपं वाटतं, परंतु ते करताना प्रचंड मोठा आपल्याला त्रास होत असतो. पण तो त्रास न होता ते सातत्यानं कसं टिकून ठेवायचं ह्यातच खऱ्या अर्थानं खरं तर त्या यशाचं गमक दडलेलं असतं. कारण एखादी गोष्ट सातत्यानं करणं त्यासाठी आपल्यामध्ये असावा लागतो, तो म्हणजे संयम. तो आपल्याकडे बऱ्याच वेळेला नसतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण सातत्यानं काम करण्यासाठी कशा पद्धतीने पुढे जाता येईल ते बघूया. आता हे सातत्य टिकवून ठेवायचं आहे, पण याचे फायदे काय आहेत आपल्याला? जर सातत्य आपण टिकवून ठेवलं तर काय होईल? तर आपल्यामध्ये एक शिस्त येईल, म्हणजे डिसिप्लिन येईल. हा डिसिप्लिन खूप गरजेचा आहे, कारण जर डिसिप्लिन नसेल तर आपण कोणतीच गोष्ट जास्त कालावधीसाठी मित्रांनो करू शकत नाही. म्हणून आपल्यामध्ये एक शिस्त येणार आहे, ह्या डिसिप्लिन आपल्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर एक कौशल्य येणार आहे. जर आपण एखादी गोष्ट सातत्यानं करत असू तर आपल्यामध्ये एक कौशल्य येतं, आणि त्या कौशल्य म्हणजे आपण त्या कामामध्ये माहिर होतो, निपुण होतो. एखादा कलाकार मित्रांनो ज्यावेळी एखादं काम करतो तो त्याच्यामध्ये का निपुण होतो? कारण तो कौशल्याधिष्ठित काम करत असतो, सातत्यानं काम करत असतो. जसं सचिन तेंडुलकर महान क्रिकेटर झाले, का झाले? कारण सचिन तेंडुलकर म्हणायचे की 5 वाजण्याची वेळ ही ग्राउंडवर येण्याची वेळ नाही आहे, तर 5 वाजण्याची वेळ ही सराव संपण्याची वेळ आहे. म्हणजे ते पहाटे 3-3:30ला ग्राउंडवर यायचे आणि सतत कधीच त्यांचा सराव चुकला नाही, म्हणजे कौशल्य प्राप्त होतं. दुसरी गोष्ट आहे म्हणजे आत्मविश्वास. आपल्याला डिसिप्लिन सातत्य जर आपण ठेवलं तर आपला आत्मविश्वास वाढत जातो, आणि हा आत्मविश्वास आपल्याला पुढचे यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयोगी असतो. म्हणून आत्मविश्वास प्रचंड महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे कंपाऊंड इफेक्ट. आता हा एक कंपाऊंड इफेक्ट शब्द तुम्हाला नवीन वाटत असेल, परंतु कंपाऊंड इफेक्ट म्हणजे काय आहे? तर एखादी गोष्ट आपण सातत्यानं केल्यामुळं सातत्यानं ती गोष्ट सातत जाते आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक मोठा बदल घडून आणते. म्हणून तुम्हाला दशरथ माझीचं उदाहरण माहित असेल. पूर्ण अख्खा डोंगर त्यानं कापून काढला. तो कसा काढला? एका दिवसात काढला का? नाही, कितीतरी वर्ष थोडं थोडं रोज ते काम करत होता आणि त्यातनं तो डोंगर पूर्ण कापला गेला. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या डिसिप्लिनचे सातत्याचे फायदे आहेत. आता हे सातत्य टिकत का नाही ह्याची कारण तुम्हाला माहित पाहिजेत, आणि ही कॉमन कारण आहेत. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये हेच घडतं. म्हणून याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे की मोठ्या निकालाची घाई. म्हणजे काय? मला लगेच एवढं मिळालं पाहिजे ही जी अपेक्षा आपण ठेवतो, असं होणार नाही. म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी अगोदर कराव्या लागतील आणि मग त्यातनं मोठ्या गोष्टी होतील. पण आपण डायरेक्ट काय करतो? माझा राज्यात पहिला नंबर आला पाहिजे, पहिल्यांदाच आपण असं ठरवतो. अरे पण त्यासाठी घ्यावे लागणारे एफर्ट्स किती आहेत? जे तुमचं काय स्वप्न असेल, जिथं काय तुम्हाला पोहोचायचं असेल, जी काय तुम्हाला पोस्ट करायची असेल, ज्या काय पदावर तुम्हाला पोहोचायचं असेल, जिथपर्यंत तुमचं मोठं स्वप्न असेल, तुम्हाला चित्रकार व्हायचं असेल, गायक व्हायचं असेल, एका दिवसात होईल का? नाही. त्याच्यासाठी मोठ्या निकालाची अपेक्षा न करता छोट्या गोष्टी सातत्यानं करत राहणं आणि मग त्या मोठ्या गोष्टीकडे जाणं हे खरं तर यशाचं गमक आहे. म्हणून मोठ्या निकालाची घाई करू नका, छोट्या गोष्टी करा, त्यातून मोठं यश तुम्हाला नक्की मिळेल. त्याच्यानंतर दुसरी चूक आपण करतो ती म्हणजे मोठी सुरुवात. म्हणजे काय? मला सकाळी लवकर पण उठायचं आहे, मला सगळे पुस्तकं पण वाचायचे आहेत, मला योग्य आहार पण घ्यायचा आहे, मला वेळेवर शाळेला जायचं आहे, मला वेळेवर ऑफिसला जायचं आहे, मला वेळेवर कॉलेजला जायचं आहे. या ज्या गोष्टी होतात, जे सगळंच तुम्हाला एका वेळी करायचं आहे, म्हणजे ते होणार नाही. मोठी सुरुवात करण्यापेक्षा छोटी सवय, एकच सवय निवडा आणि त्याच्यावरती काम करा. मग दुसरी सवय, मग तिसरी सवय. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सातत्य टिकवून ठेवायला मदत होईल. म्हणजे एकदम जी मोठी सुरुवात तुम्ही करताय ती करू नका, छोटी सुरुवात करा. आज 1 पुल, उद्या 2 पुशअप, परवा 3 पुशअप. अशा पद्धतीने तुम्ही व्यायामाची सुरुवात केली. आज मी 6ला उठते, उद्या 5ला उठेन, मग 4ला उठेन. अशा पद्धतीने जर तुम्ही छोटी सुरुवात केली तर तिथपर्यंत जाल. पण सातत्य का टिकत नाही? तर तुम्ही एकदम मोठी सुरुवात करता आणि तिथं तुमच्या सगळ्या गोष्टी थांबतात. त्याच्यानंतर नकारात्मक विचार. सुरू करायच्या आधीच आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असतो. निगेटिव्हिटी पहिल्यांदा काढून टाकली पाहिजे. ती आपल्यातली सगळ्यात मोठी चूक आहे की आपण नकारात्मक विचार आधी करतो, मला हे होईल का? बघा, आपण रनिंग करताना सुद्धा खाली बघायला पाहिजे, पुढे नाही बघायला पाहिजे. पुढे बघितलं की आपला रस्ता खूप लांब दिसतो आणि मी कधीपर्यंत पोहोचणार असं आपल्याला वाटतं. परंतु आपण जर
खाली बघितलं तर आपल्याला छोटी गोष्ट कापायची आहे हे वाटतं आणि माध्यमातून आपण पुढे जातो. आता हे झालं सातत्य टिकवून का टिकत नाही या संदर्भात. आता हे टिकवायचं कसं, सगळ्यात मेन मुद्दा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हे टिकवायचं कसं. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की ती छोटी सुरुवात. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींवर सुरुवात करा म्हणजे तुम्ही मोठ्या गोष्टीपर्यंत पोहोचाल. म्हणून आधी छोटी सुरुवात करा. उदाहरण जर घ्यायचं झालं, मला समजा 500 पानांचं पुस्तक संपवायचं आहे. मग आज तुम्ही तुझं 100-200 पानं वाचले तर चालेल का? नाही, त्यातली 10 पानं, 5च पानं, आज एकच पान वाचेन मी, ठीक आहे. पण याचा अर्थ काय आहे, छोटी पायरी मोठ्या पायरीला जन्म देते. म्हणजे आज तुम्ही पायरीने छोट्या गेलात तर तुम्ही कधी पर्वत चढाल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून छोटी सुरुवात करा. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा भाग आहे डोंट ब्रेक चेन. आता ह्याचा अर्थ काय, डोंट ब्रेक चेन म्हणजे काय, जी चेन तुमच्यामध्ये सुरू झाली आहे, म्हणजे जे एकदा तुम्ही सातत्य सुरू ठेवलं त्याच्यामध्ये खंड न पडू देता ते कायम चालू ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं. यातूनच सातत्य टिकतं आणि ह्याला लागते गोष्ट गरजेची असते ती म्हणजे आपल्या आतमध्ये असणारी अंतःप्रेरणा. अंतःप्रेरणेच्या माध्यमातून आपण ही चेन ब्रेक करून द्यायची नाही. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निकालाचा विचार न करता प्रक्रियेचा आनंद घ्यायचा. प्रोसेसचा आनंद घ्या, आपोआप तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. म्हणजे काय, प्रक्रिया चालू आहे, तुम्ही व्यायाम करताय रोज, आज माझी बॉडी झाली नाही, आज माझं वेट लॉस झालं नाही असा आपण विचार करतो किंवा आज मी त्या ध्येयापर्यंत गेलो नाही. अरे पण थोड्या थोड्या पायरीनं तुम्ही तिथपर्यंत पोहोचत आहात, तुम्हाला माहित नाहीये, पण तुम्ही त्या निकालाच्या जवळ जात आहात. पण ही जी प्रोसेस आहे या प्रवासाचा आनंद घ्या. निकाल आपोआप लागणार आहे. अंतिम निकालाची वाट बघू नका किंवा विचार करू नका, फक्त त्या प्रक्रियेचा आनंद घ्या. तुम्हाला 100% यश मिळणार आहे. आणि एक नियम आहे शेवटचा, तो जो मी तुम्हाला सांगतोय तो आहे 21-90चा नियम. 21 दिवस जर एखादी गोष्ट तुम्ही केली तर 21 दिवसामध्ये ती गोष्ट तुमच्या सवयीची होते आणि 90 दिवस जर तुम्ही ती गोष्ट केली तर ती तुमच्या जीवनशैलीचा भाग बनते. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही 21 दिवस केली तर 21 दिवसामध्ये ती गोष्ट तुमच्या सवयीचा भाग होतेच होते आणि 90 दिवसानंतर ती तुमच्या जीवनशैलीचा भाग होते. मग एक गोष्ट अशी निवडा, मी सकाळी लवकर उठणार उदाहरणार्थ, तर एकच गोष्ट निवडा. 21 दिवस तुम्ही सकाळी पहाटे 5ला उठण्याची सवय लावा. तुम्हाला 90 दिवस त्यावर टिकून राहा. 90 दिवसानंतर ती तुमच्या जीवनशैलीचा भाग होईल. अशा पद्धतीने तुम्ही गेलात तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही पुढे जाणार आहात आणि सातत्य टिकून राहणार आहे. त्याच्यामध्ये फायदे तुम्हाला काय मिळणार आहे, तर सगळ्यात मोठा फायदा आहे न्यूरोप्लास्टिसिटी. आता हा काय प्रकार आहे न्यूरोप्लास्टिसिटी, तर न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूमध्ये आपल्या जर सातत्याने एखादी गोष्ट करत असाल तर नवीन न्यूरॉन्स खोलतात आणि त्या नवीन न्यूरॉनच्या माध्यमातून तुमची क्रिएटिव्हिटी वाढते आणि ही न्यूरोप्लास्टिसिटी अशीच वाढली तर तुमची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. त्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. एखादी गोष्ट सातत्याने केल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये सुद्धा तसे बदल होतात आणि ते आपल्याला फायद्याचे असतात. त्याच्यानंतर भावनिक नियंत्रण. बऱ्याच वेळेला आपलं भावनिक नियंत्रण जातं, तर हे इमोशनल कंट्रोल जे आहे, आपला जो इमोशनल EQ जो आपला आहे, इमोशनल क्वेश्चन, तो स्ट्रॉंग व्हायचा असेल तर सातत्य अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर शिक्षणामध्ये शैक्षणिक त्याचं महत्व वेगळंच आहे. विद्यार्थी दशेत तुम्ही असाल तर तुम्हाला अभ्यास करताना भावनिक कंट्रोल पाहिजे. सातत्यानं तुम्हाला अभ्यास करावा लागतो एखादी गोष्ट, एखादा टास्क कंप्लीट करण्यासाठी, ते तुमचं चांगलं होईल. त्याच्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन तुमचा वाढेल, म्हणजे पॉझिटिव्ह लाईफकडे बघण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन तुमच्याकडे वाढेल. अशा पद्धतीने मित्रांनो सातत्य जर तुम्ही टिकून ठेवलं तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये 100% बदल होणार आहे. मला इतकंच म्हणावं असं वाटतं शेवटी की सातत्य टिकवून ठेवणारा जीवात्मा पर्वताच्या ठिकऱ्या करतो. म्हणजे काय, सातत्य टिकवून ठेवणारा जीवात्मा पर्वताच्या ठिकऱ्या करतो. म्हणजे 1,00,000 वर्षापासून एखाद्या पर्वतावर एखादा पाण्याचा थेंब पडत असेल तर ते पर्वत चिरण्याची ताकद त्या पाण्याच्या थेंबामध्ये आहे. म्हणजे काय, इमॅजिन करा 1,00,000 वर्षापासून एखादा थेंब त्या पर्वतावर पडतो, याचा अर्थ तो पर्वत चिरणार आहे. तसंच तुम्ही एखाद्या घटनेवरती, एखाद्या कामावरती जर फोकस ठेवून काम केलं 100% एक दिवस तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. फक्त तुमचं सातत्य टिकलं पाहिजे आणि या सातत्यानं, या ऊर्जेनं तुम्ही काम करा. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. याच ऊर्जेने काम करत राहा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये एक वेगळ्या विषयावर.